हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासोबत होम टूरचा व्हिडिओ शेअर करते आहे. माझं घर कसं आहे ते आपण बघूयात. तर सर्वात अगोदर तुम्हाला मी हे सांगते की मी पुण्यामध्ये राहते आणि माझा रेंटेड फ्लॅट आहे 1 BHK. सो तो कसा आहे ते मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते आहे. तर पहिले हा आहे हॉलमध्ये आपण आत आलो की लगेच समोर आहे टी व्ही युनिट आणि त्याच बाजूला माझं असतं रिंग लाईट आणि ट्रायपॉड. ह्याची जागा चेंज होत असते. मला जिथे काम असेल तिथे मी ह्याला ठेवत असते. त्यानंतरनं टी व्ही युनिटवरती ठेवलेली आहे महाराजांची मूर्ती, 2 फ्लॉवर पॉट आणि एक ईगल आहे जे की शोपीस म्हणून मी ठेवलेला आहे तिथे. त्यानंतरनं इथे आहे आमचा टी व्ही. तर हा जो टी व्ही आहे तो 55 इंचचा आहे आणि जवळजवळ 3-3.5 वर्ष झाले आम्हाला याला घेऊन. टी व्हीची मागची जी वॉल आहे ती अशी आहे, थोडीशी त्यावरती डिझाईन केलेली आहे आणि ती खूप सुंदर दिसते. टी व्हीच्या एक्झॅक्ट समोर आम्ही ना इथे बसण्यासाठी एक हे म्हणता येईल, सोफा नाही येतो पण आम्ही त्याला बाकडा म्हणतो आणि त्याच्या बाजूला खुर्ची आहे. तर ह्याची स्टोरी अशी आहे की माझ्या आईच्या पप्पांनी त्यांना हा गिफ्ट केला होता आणि खूप वर्ष झाली त्याला. तेव्हा तर काही सोफे असेल नसेल मला माहिती नाही आहे, पण आता हा आम्ही यामुळे ठेवला आहे कारण आईंची इच्छा होती की ही त्यांची शेवटची आठवण म्हणून आपण घरामध्ये ठेवावं. तर ह्याला आम्ही सोफ्यामध्ये कन्वर्ट करणार आहोत, पण बघूत आता ते कधी होतं आहे. त्यानंतर हा आहे टी टेबल जो की खूप जास्त खराब झाला आहे आणि याची जी हाल आहे ना ते फक्त माझ्या नंदेच्या लेकरांनी केले. ते कधीमधी येत असतात. सो त्यांनी ह्याच्यावरचं पूर्ण जो वॉलपेपर होता ना तो पूर्ण काढून टाकला. त्यानंतर ह्याच्या बाजूला आहे एक छोटासा बेड. या बेडवरती आई झोपत असतात आणि त्याच्यासमोर आहे हॉलची खिडकी. तर हे कर्टन्स मी आत्ता सध्या ओपन करून ठेवलं आहे. म्हटलं थोडासा उजेड येईल आणि तुम्हाला सगळं काही व्यवस्थित दिसेल. खिडकीमध्ये मी एकच कुंडी ठेवलेली आहे, ती तुळशीची आहे. मला तुळशी इंद्रावण घ्यायचं आहे, पण बघूत आता ते कधी घेणं होतं. आणि इकडे तुळस आहे, तुळशीच्या बाजूलाच दिवा आणि धूप लावायला ठेवलेला आहे आईने. सो संध्याकाळी ते खूप छान दिसतं. त्यानंतर इकडे आहे एक मिरर जो की ह्या मिररला पण 3-3.5 वर्ष झाले आहेत आणि हा मिरर मला खूप जास्त आवडतो. बऱ्याचशा माझे फोटोज रील्स मी या मिररमध्ये बघूनच शूट करत असते. मिररच्या बाजूलाच गॅलरी आहे, म्हणजे जिथे मिरर लावलेला तिथूनच गॅलरीमध्ये जायला रस्ता आहे, असं बघू शकता तुम्ही. आणि गॅलरी खूप छोटी आहे, एकदम मोठी पण नाही आहे, पण मला पुरेशी आहे. गॅलरीमध्येच मी इथे शू रॅक ठेवलेलं आहे. ऑलमोस्ट शू रॅक जे आहे ते आपलं बाहेर असतं, बट मी गॅलरीमध्ये ह्यामुळे ठेवलं कारण बाहेर खूप जास्त धूळ बसते त्यावरती. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आतमध्ये ठेवलेलं बरं असतं. त्यानंतर कॅरीबॅगमध्ये या चप्पल शूज ठेवलेल्या ज्या की कधीतरी लागतात, म्हणजे त्या धुळीने खराब होत नाही. कचराही माझा त्याच्यावरतीच असतो, सुका कचरा. आणि हे जे पॉट आहे ज्यामध्ये मी फरशीला पाणी घेते फरशी पुसण्यासाठी, सो ते सुद्धा तिथेच असतं. त्यानंतरनं वरती अशा दोऱ्या बांधलेल्या आहेत मला कपडे वाळत घालण्यासाठी. जेव्हा खूप जास्त कपडे असतात तेव्हा मी वरती टाकत असते. इथे स्टँड आहे कपड्यांचं जे की मला रोज लागतं थोडेफार कपडे टाकण्यासाठी. कुंड्या आहेत, कुंड्यांमधले जे झाडं आहेत ते थोडेफार सुकलेत कारण बरेच दिवस झाले माझं काही लक्ष देणं होतच नाही यावरती. आता आईच सध्या पाणी घालतात ते त्याला. पहिले असं व्हायचं की मला रोज उठलं की सुटलं मला त्या कुंडांकडे बघायला मी जायचे आणि त्यावरती लक्ष द्यायचे की काय खराब येतं आहे किंवा काय व्यवस्थित येतं आहे. आत्ता माझं कशाकडेच लक्ष जात नाही आहे. ही त्या आळूची पानंसुद्धा लावलेली आईने, तर त्याला 2 पानं आली पण ती खूप छोटी छोटी आहे आणि रोज ह्याला फुलं असतात, पण आज हे एकच फूल दिसतं आहे. बाकी इचाचं जे झाड आहे त्याला माहिती नाही मला दुसरा शब्द काय, पण त्याची फुलं इतकी सुंदर दिसतात ना, रोज त्याला फुलं येतात. आणि आज हे एकच फुलं आहे जेव्हा मला तुमच्यासोबत हे सगळं शेअर करायचं आहे. आणि हे शोपीसचं जे झाड आहे ते सुद्धा थोडंसं सुकलेलं आहे, बट होईन हळूहळू ते पण व्यवस्थित. तर अशी आहे माझी बाल्कनी, एकदम छोटीशी, बट मी माझ्या परीने खूप छान ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला थोडंसं बोर झालं की मी इथे येऊन उभा राहत असते, तेव्हा मला खूप छान वाटतं. आणि आता हॉलचा जो ओव्हरऑल लूक आहे तो तुम्हाला मी दाखवते. असा काहीसा हॉलचा लूक आहे माझ्या. मला खूप आवडतं माझं हे जे घर आहे. रेंटचं जरी असेल तरी पण मला खूप आवडतं आणि मी त्याला व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतेच. मला तरी वाटतं सगळेच आपल्या घराला व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतात. हॉलमधूनच किचनमध्ये जायला आहे. त्यानंतर किचनमध्ये आपण जेव्हा जातो लगेच माझं देवघर आहे. हे देवघर पण खूप जुनं आहे, माहिती नाही किती वर्षापूर्वीचं आहे, बट आईंचं होतं. माझ्याकडे एक देवघर होतं, ते थोडंसं खराब झालं त्यामुळे मी ते दुसऱ्यांना देऊन टाकलं. आणि देवघर हे अशा प्रकारे आहे. त्याच्या बाजूलाच इकडे माझं फ्रीज आहे आणि फ्रीजच्या मागे जी तुम्हाला जागा दिसते तिथे देवघरासाठी जागा होती, बट मला फ्रीज आणि रॅक ठेवण्यासाठी दुसरीकडे जागाच नाही आहे, किचन छोटं असल्यामुळे. त्यामुळे मला असं काहीसं ॲडजस्ट करावं लागतं. फ्रीजवरती काही फ्रूट कटर, त्यानंतर आसन, ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहे. त्या बाजूला ब्रशचं स्टँड आणि रॅक
पॅक आहे. मी किचन टूरचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे याआधी. त्यामध्ये डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे मी कुठे काय कसं ठेवते ते. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर मी आय बटनवरती सुद्धा तो व्हिडिओ लावलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन सुद्धा तो व्हिडिओ बघू शकता किंवा एंड स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसेल. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी त्याची लिंक देते. सो तुम्ही होम टूरचा व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला कळेल की हां मी असं असं किचन माझं ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे जे नारळ दिसते ते नारळ पाणी प्यायचं आहे, त्यामुळे ते तिथे ठेवलं. मिक्सर त्याच्या बाजूला कप ठेवलेत. त्यासाठी मला एक स्टँड घ्यायचं आहे. मी हळूहळू बऱ्याचशा गोष्टी आता जमा करणार आहे. थोड्या दिवसातच मला हा सुद्धा फ्लॅट चेंज करायचा आहे. मग चेंज केल्याच्या नंतरनं मग मी एक एक गोष्टी घेणार आहे. सो कधी चेंज करायचं आहे काय ते तुम्हाला नंतर कळेलच. आत्ताच माझी भांडी वगैरे घासून झाली आणि दुपारचा स्वयंपाक झालेला, त्यामुळे गॅसवरती भाज्यांचे 2 पातेले आहे. इकडे मनी प्लांट मी लावलेलं आहे. त्याचं पाणी मी रोज चेंज करत असते, पण त्याची वाढ काय होत नाही आहे. ते जेवढं वाढलेलं आहे तेवढंच वाढलेलं आहे. त्यानंतरनं वट्याखाली हे असं काहीसं आहे. सिलेंडर, पाण्याचे हंडे, कांदे बटाट्याची जाळी आणि इकडे कडपा आहे. त्याच्यामध्ये डबे ठेवलेले आहेत. साईडलाच तुम्हाला दिसलं असेल देवाचं तांब्या आणि ताट आहे. तिथे देवाचं जे साहित्य असतं आपलं फूल वाती वगैरे ते सगळं तिथं ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे हा काही कडपा आहे. कडाप्याच्याच बाजूला इथे माझ्या सासऱ्यांचा फोटो आहे, ज्यांचं अजून वर्षश्राद्ध झालं नाही आहे. त्यामुळे हा फोटो खालीच ठेवतात आमच्याकडे. वर्षश्राद्ध झाल्याच्या नंतर भिंतीवरती लावतात. आणि आज त्यांचा नैवेद्य होता म्हणून फुलांचा हार वगैरे घातलेला. आणि असं काहीचं किचन आहे माझं. मी तुम्हाला एकदा शेवटचं जे आहे ते दाखवून देते कसं आहे ते. किचनमध्ये थोडासा उजेड कमी आहे कारण आता संध्याकाळी मी हा व्हिडिओ शूट करते, त्यामुळे तुम्हाला थोडंसं ब्लर दिसलं असेल. मी इथे काय रिंग लाईट वगैरे लावली नाही आहे. त्यानंतरनं हॉलमधूनच जायला असं रस्ता आहे बेडरूममध्ये. आणि ही साईड तुम्हाला दाखवायचीच राहिली. ही जी वॉल आहे ना, वॉलवरती जी क्लॉक आहे ना, ती मला खूप जास्त आवडते. ती गिफ्ट आलेली मला आणि ती खूप बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे आहे. सगळ्यांनाच ती आवडते. त्याच्याबद्दल मला बरेचसे क्वेश्चन पण येतात कमेंटला वगैरे. त्यानंतरनं कॅलेंडर जे आहे ते मला इथे आवडत नाही, पण घरामध्ये इतर पण व्यक्ती राहतात. सो त्यांचं म्हणणं असतं की इथेच ठेव तू, ते म्हणजे बघायला सोपं जातं. त्यामुळे कॅलेंडर इथं ठेवलेलं. इकडे आहे आमचं बाथरूम, जे की अटॅच आहे. आणि ऑलमोस्ट आता असं होतं आहे की प्रत्येकाच्याच घरी असं अटॅचच बाथरूम असतं. सो ते आहे. त्यानंतरने इकडे आहे बेसिन. ही पण तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल माझ्या. मी इथं बऱ्याच वेळा शूट करत असते. त्यानंतर इकडे आहे बेडरूम. तर बेडरूममध्ये ना त्याचा खूप सारा पसारा पडलेला, पण जसं आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करते. मी जास्त काय आवरत बसलेली नाही आहे. म्हटलं जसं आहे तसं आपण शेअर करूयात. बेडरूममध्ये आतमध्ये आलं की इथे आहे आमचा छोटा TV आणि हा काहीतरी 43 इंच असा आहे. त्याच्या बाजूलाच इथं तुम्हाला काहीतरी ते हँगिंग केलेले मी प्लांट दिसत असतील. प्लांट नाही आहे, शोपीसमध्ये काहीतरी आहे ते. सो ते मी व्हिडिओसाठी लावलेलं तिथे. त्यानंतरनं इकडे आहे माझं कपाट आणि कपाटामधून तुम्हाला खूप सारा पसारा दिसतोय, तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे कपाट आहे. त्यानंतर इथे खिडकीमध्ये गॅप ठेवलेला, कारण तिथे उभा राहून आम्हाला हे सगळं सामान घ्यायचं असतं, जे की मी इथे खिडकीमध्ये पांगून ठेवत असते. आणि सगळं हे माझंच आहे. चष्म्याचा बॉक्स, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, कॉम्पॅक्ट पावडर, सगळ्या गोष्टी माझ्याच असतात तिथे आणि त्या मी तिथेच ठेवून देते, कारण मला हातासरशी लगेच घेता येतात. आणि हे जे कपाट आहे ते खूप जुनं आहे. आईंचं कपाट आहे. आम्ही जालन्याहून जेव्हा सामान आणलं होतं तेव्हा मी नको बोलले होते त्यांना हे कपाट घेण्यासाठी, पण त्यांचं चालू होतं खूप मजबूत आहे, आपण घेऊयात असं तसं. सो त्याची कंडिशन पण खूप जास्त खराब झाली आहे. त्याच्या बाजूला आहे तर टेबल फॅन, जो की मलाच हवा असतो रील्ससाठी, पण आता तो सध्या बंद पडला आहे. आणि इकडे आहे आमचा बेड. सो असं काहीसं आहे. बेडच्या पलीकडनं सुद्धा खूप काही पसारा पडलेला आहे, तो मी तुमच्यासोबत आता काही दाखवत नाही. त्यानंतरनं बेडच्या साईडलाच इथे एक संदूक आहे, ज्याला पेटी पण म्हणतो आपण, ती आहे. आणि त्यामध्ये भरपूर असं सामान आहे. आईंना ती पेटी खूप आवडते म्हणून ती घरामध्ये ठेवलेली. त्यावरती मी थोडीशी एक ओढणी होती ती टाकलेली. त्यावरती आमचा पसारा आहे. बडीशेपचा डबा, जे की मला लागतंच इथे कधी ना कधीतरी खायला. त्यानंतरनं अलेक्सा, माझा चष्मा, त्यानंतर माझा जुना मोबाईल, पॉवर बँक, हेडफोन, रिमोट, चार्जर, असं बरंचसं सामान आमचं इथं पडलेलं असतं. बट आत्ता मला थोडासा व्हिडिओ बनवायचा होता म्हणून थोडंसं इथलं आवरलेलं, नाही तर इथं पूर्ण अस्तव्यस्त सामान पडलेलं असतं. कारण आपण कितीही आवरलं आणि किती व्यवस्थित ठेवलं तरी ते जसं व्हायचं तसंच होतं.
त्यानंतरनं इकडे वरती असा काहीसा पसारा पडलेला आहे आणि मला असं वाटतं प्रत्येकांच्या घरामध्येच असतं. इथं मला पडदा लावायचा होता, पण म्हटलं जाऊ द्या, आपण इथे किती दिवस राहणार, त्यापेक्षा नको लावलेलं. आणि असंही कुणी घरी येतच नाही, त्यामुळे असं काहीशी माझी जी आहे ती बेडरूम आहे आणि ही सुद्धा मला खूप जास्त आवडते. तर असं काहीसं माझं घर होतं, माझा 1 BHK होता. सो तुम्हाला हा कसा वाटला कॉमेंटमध्ये कळवा आणि किचन टूरचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा. तर तुम्हाला माझं घर आवडलं की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.